अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परवीन न्यूज़ महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। गंगाखेड़ नाके पर गाड़े, फ्रूट के गाड़े और अन्य गाड़ियों के साथ यहाँ के बड़े ट्रक और उसी तरह से पिकअप महिंद्रा गाड़ियाँ और फोर व्हीलर गाड़ियाँ यहाँ रास्ते पर खड़े हो जाने से आज तारीख 30 जुलाई 2025 बुधवार के रोज महिंद्रा पिकअप की इस गाड़ी ने साइकिल सवार को जोर से उड़ा देने के कारण उसकी जगह पर ही मौत हो गई है। पुलिस घटनास्थल पर पहुंचकर इसकी कार्रवाई करने में जुटी हुई है। जिले में बढ़ती हुई ये एक्सीडेंट के वारदातें और खासतौर पर गंगाखेड़ नाके पर बढ़ती हुई इस वारदातों को देखते हुए प्रशासन पर रोष जताया जा रहा है। गंगाखेड़ नाके का ये रास्ता पहले ही खुला किया जा रहा है और यहाँ से अतिक्रमण हटाए जा रहे तो ये मौत नहीं हो रही, यह दुर्घटना नहीं हो रही, ऐसा यहाँ के नागरिकों का कहना है। परभनी जिले में पिछले कई दिनों से दुर्घटनाओं की वारदातें बढ़ती हुई नजर आ रही है। एक्सीडेंट की वारदात ज्यादा करके गंगाखेड़ नाके की तरफ दिखाई देती है। इसका कारण यह है कि यहाँ पर जो ट्रैफिक जाम हो जा रही है, इसकी वजह बात यह है यहाँ फल फ्रूट के गाड़े के साथ अन्य कारोबार वाले भी अपने गाड़े यहाँ सजा कर रख रहे हैं और रास्ता छोटा हो जाने से ट्रैफिक जाम हो जाने के कारण एक्सीडेंट के वारदात बढ़ते हुए नजर आ रहे हैं। इससे पहले उड़ान पुल पर हुए दुर्घटना को लेकर यहाँ के कर्तव्य अध्यक्ष एसपी रविंद्र सिंह परदेसी इन्होंने यहाँ का जायजा लेते हुए बीएनडीसी विभाग को इसको आदेशित करते हुए सूचना देकर कहा था कि इसके ऊपर के जितने भी बैरिकेड है वो सब हटाया जाए और वो काम जोरों शोरों में कर दिया गया। लेकिन नीचे गंगाखेड़ नाके की तरफ जाने वाले रास्ते पर फिर से अतिक्रमण हो गया है। एसपी साहब ने यहाँ आकर यह अतिक्रमण हटाने की बात की थी और गाड़ी को हटाकर यहाँ खुला रास्ता करने के आदेश देने के बावजूद कोतवाली पुलिस थाने के निगरानी में आने वाला यह इलाका, यहाँ पर जो बीट जमदार है और अन्य अधिकारी है वो इस तरफ नजरअंदाज करने से ये हादसे बढ़ते हुए नजर आ रहे हैं। रास्ते पर लगाए गए गाड़े से अतिक्रमण होने को लेकर इन अतिक्रमण को तुरंत हटाकर यहाँ पर होने वाली जानहानि को बचाया जाए, ऐसी मांग यहाँ के नागरिक करते हुए गंगाखेड़ नाके के इतने बड़े रास्ते को खुला किया जाए, ऐसी मांग की जा रही है। जिला कांग्रेस अध्यक्ष पद का वफादारों को ही केवल इसका मौका मिलना चाहिए और नए चेहरों को मौका दे, ऐसा वरिष्ठ नेता अतीकुर रहमान इन्होंने 29 जुलाई 2025 मंगलवार के रोज महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ इन्होंने जालना में परभनी जिला के कांग्रेस के प्रमुख नेताओं को और पदाधिकारियों को बुलाकर बैठक आयोजित की थी। इस बैठक में बदलते हुए राजनीतिक पृष्ठभूमि पर विस्तार चर्चा की गई। जिला कांग्रेस के अध्यक्ष रिक्त पद के लिए समन्वय स्थापित किया जाए और बैठक में सर्वसम्मति से ये मांग की गई कि जिला कांग्रेस अध्यक्ष पद की नियुक्ति प्रक्रिया तेजी से लगाई जाए। जालने में हुई बैठक में कांग्रेस के नेता अतीकुर रहमान इन्होंने जिला अध्यक्ष पद के लिए निष्ठावंत को ही इसका पद का नियुक्ति की जाए और साथ ही साथ जिला कार्य अध्यक्ष पद की भी नियुक्ति करे, यह जरूरी है, ऐसी सूचना की गई। नए चेहरे के साथ साथ अल्पसंख्यक समाज में अगर से मुस्लिम समुदाय को अगर से जिला अध्यक्ष पद दिया जाए तो ये सबसे बेहतर होगा, क्योंकि मुस्लिम समुदाय निष्ठावंत के साथ बुरी तरह से मुस्लिम समाज ये कांग्रेस के साथ जुड़ा हुआ है। पूर्व विधायक मरहूम रहमान खान साहब के बाद यह जिला अध्यक्ष पद कांग्रेस को अभी तक मुस्लिम समुदाय में नहीं दिया गया, जबकि परभनी जिले का तमाम मुस्लिम समुदाय ये कांग्रेस के साथ जुड़ा हुआ है। अतीकुर रहमान इन्होंने कांग्रेस के पक्ष को अतिशय निष्ठावंत और प्रामाणिक अनुभवी व्यक्तिमत्व, जिसने एनएसयूआई जिला अध्यक्ष से लेकर तो युवक कांग्रेस के जिला अध्यक्ष, उसी तरह से पक्ष कांग्रेस में महत्व के पदों पर उन्होंने अनुभव अपना लेते हुए पक्ष संगठन में हमेशा अनुभव के साथ वो जुड़े रहे और उनका जो संगठन कौशल्य है उसे देखकर साथ ही साथ उनकी भाषा शैली जो पकड़ है, साथ ही साथ ग्रेजुएट होने के कारण वो अनुभवी और मुरब्बी इस तरीके से राजनीतिक में जुड़े हुए हैं, तो मुस्लिम समुदाय में से उन्हें जिला अध्यक्ष पद दिया जाए, ऐसी मांग भी उस समय की गई। परभनी जिले के कांग्रेस पक्ष को देखा जाए तो यहाँ पे आबे जब लड्डू जाबे लड्डू ऐसे पदाधिकारी जो बाहर से आए हुए उन्हें पद देकर उन्हें जो तो बड़ा किया गया, लेकिन निष्ठावान नेताओं का कार्यकर्ताओं को और नेताओं को यहाँ पर मौका नहीं दिया गया। जबकि परभनी में कांग्रेस के जिला कार्य अध्यक्ष पद के लिए नाना साहेब राउत ये राष्ट्रवादी से आए हुए थे, फिर दोबारा उन्होंने अपना घर वापसी करते हुए राष्ट्रवादी में चले गए हैं। अब यहाँ पर राष्ट्रवादी के ही पूर्व विधायक और जिला अध्यक्ष रहे हुए कांग्रेस के सुरेश राव वरपुड़कर इन्होंने भाजपा में पक्ष प्रवेश करने के बाद अब ये जिला अध्यक्ष पद पूरी तरह से खाली हो चुका है। परभनी जिले में कांग्रेस में कुछ वर्षों से बाहर से आए हुए दूसरे पार्टी के लोगों को ही पद दिया गया, उन्हें मौका दिया गया, लेकिन जो निष्ठावंत है कांग्रेस में के उन्हें दूर ही रखा गया। आज वो ही एक जगह जमा है, इनमें से ही अगर से जिला अध्यक्ष दिया जाएगा तो आने वाले दिनों में कांग्रेस फिर से जो तो दोबारा अपना अस्तित्व बना सकती है, वरना आने वाले महानगर पालिका और पंचायत, ग्राम पंचायत और जिला परिषद में ये क्या हालत रहेंगी ये तो वक्त ही बताएगा। दरमियान आज जिला अध्यक्ष पद को लेकर यहाँ पर अल्पसंख्यक को दिया जाए, ऐसी मांग ने जोर पकड़ा है। महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ये अब कांग्रेस के निष्ठावान को पद देकर इंसाफ दिलाएंगे या फिर अन्य पार्टी से आने वाले मेहमान को ही ये माला पहनाई जाएगी, ये आने वाला समय ही बताएगा।
परभनी शहर के गुलशनाबाग स्थित विवादित नागोबा मंदिर जमीन के विवाद को लेकर आज तारीख 30 जुलाई 2025 बुधवार के रोज सकल मुस्लिम समाज की ओर से एक शिष्टमंडल मिलकर जिला अधिकारी को निवेदन दिया गया। निवेदन में मांग की गई है कि दोषी महानगर पालिका के आयुक्त के खिलाफ तुरंत निलंबन की कार्रवाई की जाए और इस जगह पर लगाए गए गैर कानूनी तौर पर तार फेंसिंग को तुरंत हटाया जाए। घटना के दिन घटना स्थल पर बिना इजाजत हाजिर हुए वहां पर महानगर पालिका कर्मचारी को भी निलंबित की जाए। वारदात पर उप विभागीय दंडाधिकारी भोसले उसी तरह तहसीलदार राजपुरे इन्होंने अपने पद का गलत इस्तेमाल करते हुए तो समाज में द्वेष पैदा करने के खातिर इनके खिलाफ भी कार्रवाई की जाए। गैर कानूनी तौर पर जमा हुए यहाँ पर सैकड़ों बाहर से आए हुए शिवसेना शिंदे गढ़ के नेता आनंद भरोसे, बीजेपी के जिला अध्यक्ष सुरेश भुमरे और अन्य गैर कानूनी तौर पर जमा हुए लोगों पर फौजदारी गुने दाखिल की जाए जिन्होंने शांतता का भंग किया है। ऐसे लोगों पर कार्रवाई की जाए और पुलिस ने जो गैर कानूनी तौर पर यहाँ पर जमा होकर 144 जैसे कर्फ्यू का वातावरण निर्माण किया, यहाँ के रहने वाले नागरिकों पर दहशत निर्माण की, आए हुए यहाँ के पुलिस अधिकारी कर्मचारियों पर कार्रवाई की जाए। ऐसे मांगों को लेकर आने वाले शुक्रवार के रोज जोरदार घेराव आंदोलन करने की जानकारी देते हुए निवेदन दिया गया था। लेकिन यहाँ पर कर्तव्यदक्ष जिला कलेक्टर रघुनाथ गावड़े इन्होंने इन आए हुए शिष्टमंडल को समझाते हुए आपका आंदोलन थोड़ा रुका दिया जाए ऐसी विनती करने पर यह आंदोलन आगे बढ़ा दिया गया है। लेकिन इन मांगों को पूरा नहीं करने पर आने वाले दिनों में बड़े पैमाने पर महामोर्चा निकालते हुए अधिकारियों को घेराव किया जाएगा, ऐसा इस समय आए हुए शिष्टमंडल के पदाधिकारियों ने कहा। इस दिए गए निवेदन पर एडवोकेट इम्तियाज खान, मुद्दसिर असरार, जाफर खान, मूसा खान, सैयद खादर भाई, रशीद असीर, शेख इफ्तिखार, एम शकील, मोइन खान, के मोइन, परवेज खुसरू, एडवोकेट तौफीक हाशमी, गौस बाइजुद्दीन सिद्दीकी, शेख जफर आदि के हस्ताक्षर मौजूद है। हटना चाहिए सर, इसीलिए ये अभी मागण्या करायच्या कुठची मागणी आहे हमारे पास भी एक आणि गोपनीय रिपोर्ट अशी आहे साहेब, मागच्या वेळेस सुप्रिंटेंडेंट पोलिसाचा अहवाल आहे, त्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे त्याच्यामध्ये परवानगी देण्यात येऊ नये। पोलिसांचा तीव्र विरोध आहे। आता पोलीस का बदलली मला कळना लागेल, त्यांचा गोपनीय अहवाल आहे त्याच्यामध्ये सर की या प्रकरणात अशा प्रकार होऊ शकतो, संवेदनशील भाग आहे आणि जर आपण असं केलं अशांततेचे वातावरण निर्माण होऊ शकतो। कल मुस्लिम समाज आरक्षण कृति समिति की तरफ से कलेक्टर साहब को फिर से एक निवेदन दिया गया। लास्ट टाइम कलेक्टर साहब से हमारी बात हुई थी, कलेक्टर साहब ने बोले थे कि मैं दोनों पक्ष के लोगों को बिठाकर इस मामले में किस तरीके से रास्ता निकाला जाता है उसके वास्ते कोशिश करेंगे। और कल एक हम लोग की मीटिंग हुई थी, मीटिंग में हम लोगों ने ये तय किया था कि आने वाले फ्राइडे को एक बड़ा महामोर्चा निकालेंगे इलीगल जो फेंसिंग हुई गुलशनाबाग के अंदर उसके इसमें। तो कलेक्टर साहब ने आज वापस से हम कलेक्टर साहब को मिले, कलेक्टर साहब ने एक 4 दिन का और आश्वासन दिया हमारे को कि भाई मैं दोनों ही पार्टियों के पेपर चेक करके जो भी सही हो सकता है इसके अंदर वो मार्ग के तरफ जाएंगे हम करके। कलेक्टर साहब पे हमारे को विश्वास है। और कल का जो मोर्चा था हम लोगों ने पोस्टपोन किया, अगरचे सही तरीके से इसके अंदर मार्ग नहीं निकलता तो आने वाले दिनों में बहुत बड़ा हम जन आंदोलन खड़ा करेंगे। आज परभणीमध्ये सकल मुस्लिम समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी साहेबांची आम्ही भेट घेतली। काही दिवसापूर्वी एक नागोबाचं मंदिर गुलशनाबाग या ठिकाणी मंदिर आहे, त्या वादामध्ये काही परभणीमध्ये स्फोट होणार होता, परंतु ते स्फोट मुस्लिम समाजानं आपण या भूमीमध्ये जन्माला आलो आहोत म्हणून या भूमीमध्ये आम्हाला उद्रेक करायचा नाही असं ठरवलं। काही दिवसापूर्वी मुस्लिम समाजाच्या वतीने येत्या शुक्रवारी मनपा आयुक्तांना घेराव आंदोलन करण्याचे ठरवलं होतं, परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी काही आम्हाला सूचना केल्यात। आज देखील मुस्लिम समाज जिल्हाधिकारी साहेबांच्या सूचनेचं पालन करतोय। सर्वप्रथम मुस्लिम समाजाचे मी आभार व्यक्त करतो की जिल्हा शांततेत नांदला पाहिजे यासाठी मुस्लिम समाज आज देखील शांतप्रिय प्रमाणे काम करताय। आज माझी विनंती आहे की जिल्हाधिकारी साहेबांनी लवकरात लवकर मनपा आयुक्तांना निलंबित करून त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे। न्यायप्रविष्ट असणारा जे जमीन आहे त्या जमिनीमध्ये बेकायदेशीर बांधकाम झालेलं आहे आणि जिल्हा शांततेत ठेवायचा असेल तर या निवेदनाची दखल घेऊन लवकरात लवकर याच्यावरती कारवाई केली पाहिजे असं आव्हान अशी विनंती जिल्हाधिकारी साहेबांना कळवतो। त्याचबरोबर पोलीस प्रशासनाला कळालेलं आहे
की या ठिकाणचा जे झालेला प्रकार आहे हे अत्यंत चुकीचा आहे, परंतु त्यांच्यावरती प्रेशर आणण्याचं काम काही लोक करत आहेत। त्या लोकांना देखील मी या ठिकाणाहून सांगतोय, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, कुणालाच त्या ठिकाणी जाऊन काही करण्याचा अधिकार नाही, परंतु कुणाच्या जातीय भावना आम्हाला दुखवायच्या नाहीत, म्हणून आम्हाला त्याच्या आड यायचं नाही। मी आपल्या सर्वांना या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो, परभणी शांत ठेवायचं असेल तर याच्यावर लवकरात लवकर डिसिजन दिलं पाहिजे, अन्यथा येत्या काही दिवसामध्ये आताच मुस्लिम समाजाच्या वतीने सांगण्यात आलं, जर याच्यावरती काही डिसिजन घेतलं नाही तर येत्या काही काळामध्ये आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय शांत राहणार नाही। माझी विनंती आहे, मुस्लिम समाज त्याचबरोबर त्यांच्यासोबत संपूर्ण वंचित बहुजन आघाडीची टीम आहे, हे जर रस्त्यावर उतरली तर परभणी जिल्ह्याचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडू शकतो। याच्यामुळे विनंती करतो की आपण याच्यावर लवकरात लवकर निर्णय द्यावा। शुरू करो। आज दिनांक 30/7/2025 रोजी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटून सगळे गुलशनाबाद परिसरातील नागरिक आणि परभणी शहरातील सकल मुस्लिम समाज यांच्या वतीनं आणखीन एक निवेदन साहेबाला देण्यात आला, कारण की परभणी शहर महानगरपालिकेचा जो जातीयवादी कमिशनर आहे आयुक्त यांनी नगर विकास मंत्रालय अवर सचिव यांना पत्र पाठवून तिथून बांधकामासाठी ना हरकतसाठी तजवीज ठेवलेली आहे। त्या संदर्भात सुद्धा चर्चा आमची जिल्हाधिकाऱ्यांसोबत झाली। जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणले की बाबा त्या संदर्भात आक्षेप तुम्ही फाईल करा, कायदेशीर लढा। त्या संदर्भात आम्ही अवर सचिव नगर विकास विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय यांना सुद्धा ईमेलद्वारे किंवा प्रत्यक्षात उद्या जाऊन आम्ही त्यांना भेटून हा आक्षेप आमचा सादर करणार आहोत, आमचा आक्षेप। आणि त्याच प्रकारे आता महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत ते जातीवंत कारवाई या शहरामध्ये करत आहे आणि ते दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे। त्यांच्या संदर्भात कारवाई करावी आणि जे दोषी कर्मचारी आहेत त्यांच्या संदर्भात कारवाई करावी, म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिलेलं आहे। त्या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून आम्हाला आश्वासित करण्यात आलेलं आहे की या प्रकरणामध्ये योग्य ती कायदेशीर कारवाई अहवाल मानून 1-2-4 दिवसात साहेब आम्हाला अहवाल देतील असा साहेबांनी आश्वासित केलेला आहे। जर 2-4 दिवसात आम्ही असं ठरवलं होतं की शुक्रवारी एक जन आंदोलन, एक महामोर्चा घेऊन महानगरपालिकेला घेराव घालायचा होता आणि पोलीस प्रशासनाने जे गैरकायदेशीर कारवाई केलेली आहे एसपी ऑफिसला घेराव घालण्याचा आम्ही ठरवलं होता, परंतु साहेबांच्या दिलेल्या आदेशामुळे किंवा त्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे आम्ही थांबून एक 8 दिवस आम्ही वाट पाहणार आहोत। या शुक्रवारी आमचा जो मोर्चा होता तो मोर्चा आम्ही तुर्तास परत घेत आहोत आणि पुन्हा आम्ही तो मोर्चा येणाऱ्या शुक्रवारी सगळ्या ताकदीनिशी करणार आहोत जर कारवाई झाली नाही। आणि जर समाधानकारकरित्या कारवाई प्रशासनाकडून आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून झाली तर आम्ही कोणत्या प्रकारे लोकशाही मार्गाने या प्रकरणात लढा देऊ। आम्हाला आशा आहे की जिल्हाधिकारी साहेब आम्ही जे मागण्या केलेल्या ते मंजूर करतील आणि या प्रकरणात योग्य ती कायदेशीर कारवाई करतील। पुरानी बीमारियों की शर्तिया इलाज, घुटने के दर्द, शुगर, बवासीर, गुर्दे की पथरी, सफेद दाग, हार्ट अटैक, अस्थमा, एलर्जी, दाग कोड़ की बीमारी, गांठियों से पीड़ित अन्य बीमारियों से परेशान होते तुरंत संपर्क करें। डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेदिक विद्या विशारद, बालाजी आयुर्वेदिक प्राकृतिक चिकित्सा केंद्र। एड्रेस तलाठी कार्यालय के पीछे, बसमत रोड, परभणी। समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक, शाम 5 बजे से रात 9 बजे तक। मोबाइल नंबर 9921691008। महाराष्ट्र की सरकार ने मुझे 8 महीने तक इंसाफ नहीं दिया, अदालत ने मुझे इंसाफ दिलाया है, इसलिए मैं अदालत का धन्यवाद करती हूं। और प्रकाश अंबेडकर मेरे भाई की तरह मुझे पीछे खड़े रहे और इसलिए उन्होंने मुझे जो काम मेरे साथ किया है और मुझे इंसाफ दिलाया है, मैं उनकी आभारी हूं। अब अदालत ने आदेश दिया है, इसलिए दोषी पुलिस वालों के खिलाफ जल्द से जल्द कार्रवाई की जाए और उन्हें गिरफ्तार किया जाए। सोमनाथ सूर्यवंशी की मां विजयाबाई सूर्यवंशी ने कहा। और वंचित बहुजन आघाड़ी की और वकील संघ की ओर से आज महापुरुष डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर पुतले के पास आकर वहां पर उनके प्रतिमा को पुष्पमालाएं अर्पण करते हुए सर्वोच्च न्यायालय का आभार व्यक्त किया गया। इस समय उन्होंने क्या कहा, आइए जानते हैं। जो निर्णय आला त्या निर्णयाचं सर्वप्रथम आम्ही स्वागत करतो आणि श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर साहेबांमुळे न्याय मिळाला आणि हा विजय हा प्रत्येक भीमसैनिकाचा विजय आहे। एवढंच बोलतो। कोर्टचे आणि सुप्रीम कोर्ट वकील संघाचे औरंगाबाद वकील संघ आणि औरंगाबाद कोर्टाला मी हे करते, धन्यवाद आहे माझं। ह्या सर्वांनी मिळून मला न्याय दिला आणि दिलाय म्हणून ही मला विश्वास आहे कोर्टावर। 8 महिने दिवस झालं माझ्या मुलासाठी मी रात्री डोळे फोडते,
मी किती वेळा पोलीस स्टेशनमध्ये गेले, किती वेळा जिल्हा परिषद ह्याला ऑफिसला गेले, SP ऑफिसला, कुणी माझं दखल घेतलं नाही. आजपर्यंत कुणी आम्हाला आधार दिला नाही, कुठल्या पोलीस प्रशासनानं आम्हाला आधार दिला नाही, कुठल्या SPनं आधार दिलेला नाही. प्रत्येक बारला आम्हाला आमचं कुणीच ऐकून घेतलं नाही. म्हणून 8 महिने झालं ह्या सरकारनं दखल घेतलं नाही. आज सरकारनं गरिबाला न्याय देत नाही तर आमिरला देते का, मोठ्याला न्याय देते का? आणि मोठ्यावर अन्याय करत नाही सरकार, गरिबावर अन्याय करते. असल्या सरकाराला काय करायचंय? म्हणून माझं एकच मागणे आहे, माझ्या लेकराला, माझा लेकरू वकील होत होता, 3 वर्षापासून परभणीत होता. 3 वर्षापासून माझं लेकरू इथं रात्र वकिलीचं कोर्स करीत होतं. पूर्ण बाबासाहेबाचा माझ्या लेकराला अभ्यास होता. असल्या माझ्या लेकराला ह्या सरकारने धरून मारलं. हे सरकार आरोपी आहे, पोलीस प्रशासन बी आरोपी आहे आणि हे मंत्री बी आरोपीच आहे. कसा आरोपी आहे? प्रत्येकाला गुन्हेगाराला साथ देत नाही, गुन्हेगारावर अन्याय करतंय सरकार. आणि प्रत्येक गावाहून जाऊन मुंबईला जात आहे, रिपोर्ट आणतंय खोटं, कुठून पण खोटे रिपोर्ट मागवित आहे आणि सत्य खऱ्या रिपोर्टाला मागं दडवित आहे. हे माझा सरकारावर अजूनपर्यंत विश्वास नव्हता. माझा विश्वासच होता 100%, कोर्टावर विश्वास होता. मला आज आई वडील कोर्टच होईल आणि माझ्या पाठीमागे बाळासाहेब आंबेडकर एक भाऊ म्हणून खंबीरपणे एक बहिणीच्या पाठीमागे उभारून मला न्याय दिले. म्हणून मी बाळासाहेबाची आभारी आहे, कोर्टाचे आभारी आहे आणि वकील संघाची पण मी आभारी आहे. आणि पत्रकार बंधू, माझे बहिणी, सर्वांची मी आभारी आहे. ह्यांनी पण मला भरपूर मदत केली. माझ्या लेकराला सरकारने न्याय अजूनपर्यंत दिलेला नाही. आता जे आरोपी आहेत, सरकार असो, मंत्री असो, कुणी असो, त्यांना लवकरात लवकर आरोपी करा आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा द्यावा, हीच माझी मागणी आहे. आणि असं परत कुण्या गरिबावर अन्याय व्हायला नकोय, कुण्या गरिबाचं लेकरू जायला नकोय आणि कुण्या आईवर वडिलावर ही वेळ येऊ नये आणि असं कधीच घडू नये. संविधान जिंदाबाद हाय, गरिबासाठी संविधान हाय, मोठ्यासाठी नाही. हे संविधान जिंदाबाद हाय आणि संविधानाच्या मार्गाने सगळे चालावा, ही माझी मागणी आहे. येथील जे आंदोलन आहे आणि या आंदोलनाचा जी घटना आहे, या घटनाक्रमाची तंतोतंत माहिती असणारे बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर ॲडव्होकेट यांनी जेव्हापासून घटना घडली तेव्हापासून परभणीमध्ये मुक्कामी मयत सोमनाथ यांच्यासोबत त्याच्या दहनविधीपासून त्याच्यानंतर परभणी कोर्टाची तयारी, कोर्टाची लढाई, त्याच्यानंतर औरंगाबाद मुंबई उच्च न्यायालयात बाळासाहेबांची लढाई, त्याच्यानंतर दिल्ली हायकोर्ट सुप्रीम कोर्टाची लढाई, अन्याय अत्याचाराविरुद्ध निकराचा जो लढा दिला बाळासाहेबांनी, त्याच्याबद्दल आम्ही समाज बांधव आणि वकील बांधव कौतुकास पात्र आहेत. बाळासाहेब आंबेडकर परभणीची जी घटना झाली आहे, या घटनेमध्ये सोमनाथच्या आई, आम्ही वकील संघ प्रत्येक वेळेस या सोमनाथबद्दल डॉक्युमेंट मागायला SP ऑफिसमध्ये जातो, पोलीस स्टेशनमध्ये जातो. आम्हाला असं सांगण्यात येतं आहे सध्या हे गुप्त आहेत, आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. परंतु हाच SP, हेच पोलीसवाले, जे 2 पोलीसवाल्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक रीट दाखल केली, ज्युडिशियल इन्क्वायरी कशी फार्स आहे, कशी बोगस आहे, अशी 2 रीट दाखल झाल्या सुप्रीम कोर्टामध्ये. त्यांना हे पोलीसवाले सगळे डॉक्युमेंट देतात, त्यांना CCTV फुटेज देतात, त्यांना जे हॉस्पिटलचं पत्र देतात, त्यांना परभणीच्या औरंगाबादच्या PM रिपोर्ट देतात, इन्क्वेस्ट पंचनामा देतात. परंतु सोमनाथची आई घटना घडली तेव्हापासून इथल्या SPला, इथल्या प्रशासनाला प्रत्येक डॉक्युमेंट मागतात, CCTV फुटेज मागतात, फोटो मागतात, PM रिपोर्ट मागतात, इन्क्वेस्ट मागतात. पण यांना असं सांगण्यात येते की बाबा ही गुप्तता आहे, तपास झाल्याशिवाय आम्ही काही देऊ शकत नाही. अशा प्रकारचा डाव येथील SP खेळत आहे. या सगळ्या प्रकरणाला येथील SP कसा जबाबदार आहे? ज्या वेळेस घटना झाली SP इथं नव्हता. ज्याप्रमाणे फिडल केस्ट्रो वाजवत बसला होता तो राजा, ते राज्य जळत होतं, तशाप्रमाणे SP या परभणी जळत असताना ट्रेनिंगच्या नावाखाली बाहेर होते. ते जेव्हा आले इथं येऊन सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारचं सहकार्य आम्हा वकिलांना केलं नाही आहे आणि न्यायालयीन लढाई लढत असताना त्यांची सगळी बाजू पोलिसांना वाचवण्याकरिता होता. आताही
2 पोलीसवाले येतात, एक LPC आहे आणि एक पोलीसवाला आहे, दोघं जण मिळून रीट दाखल करतात. पोलीसवाल्यांना आम्ही विचारलं काय साहेब त्याच्यामध्ये, ते सांगतात बाबा आम्ही सही केली, आम्हाला बाकी काहीच माहीत नाही, आमचं रीट सुप्रीम कोर्टात गेलं ते आम्हाला माहीत नाही. अशा प्रकारचं स्टेटमेंट त्या पोलिसाचं आहे. त्या पोलिसाला आम्ही सकाळीच चहा पाजला की बाबा तुझी रीट डिसमिस झालेली आहे. अशा पद्धतीनं येथील शासनाने या प्रकरणामध्ये एवढा मोठा दंगा झाला, एवढी मोठी मारहाण झाली, एवढा मोठा संघर्ष झाला आणि एवढा मोठा संघर्षावर पांघरून घालण्याचं काम येथील प्रशासनानं आणि पोलिसांनी केलेलं आहे. येथील पोलीस अगोदरपासून या प्रकरणामध्ये कानाडोळा करत आहे आणि कुणालाही न्याय मिळेल अशा पद्धतीनं ते राहत नाही आहेत. केवळ पोलिसाची स्किन वाचवण्यासाठी अशा पोलिसाची स्किन वाचवतात ज्यांनी मारहाण केली. बाबासाहेबांचे भगवान बुद्धाचे टॅट्यू बघून तिथं मारहाण केली. त्यांनी असं सांगितलं बाबासाहेब तुमचा काही नाही, तुमचा नेता काही नाही, आम्ही जे काही आहोत. अशा प्रकारचे पोलिसाचे शब्द त्या मारहाण करणाऱ्या आंदोलकांना होते. सुप्रीम कोर्टाने आमच्या न्यायाबद्दल त्यांनी दखल घेतलेली आहे व आम्हाला ते न्याय मिळण्याची शक्यता आहे आणि ताबडतोब इथल्या पोलिसांनी इथल्या SP-नं FIR दाखल करावा. कारण या अगोदर हायकोर्ट मुंबई औरंगाबाद बेंच यांनी 7 दिवसाच्या आत FIR रजिस्टर करावा असा आदेश दिला होता. तो आदेश दिला नसल्यामुळे येथील PI त्याच्यावर कंटेम्प्ट झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, हे सोमनाथ व इतर 27-26 लोक जे होते आंदोलक, या आंदोलकांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन परभणी सिव्हिल हॉस्पिटल ज्या डॉक्टरांनी तिथं बघून पोलिसाचं ऐकून सर्टिफिकेट दिले, त्यांनी बरोबर सर्टिफिकेट दिले नाही. अशा डॉक्टरांना या केसमध्ये आरोपी केलं पाहिजे. गायरान धारकों को 7/12 मिलने के खातिर रिपाई अठोले गढ़ की ओर से जिला शाखा की ओर से परभनी में भव्य धड़क मोर्चा निकाला गया. आज तारीख 30 जुलाई 2025 के रोज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अठोले गढ़ की ओर से जिला कलेक्टर द्वारा मुख्यमंत्री को निवेदन दिया गया. दिए गए निवेदन में आंदोलन के नेतृत्वकर्ता DN दाभाडे, उसी तरह एडवोकेट लक्ष्मण बनसोड़े, माधवराव हतागड़े, रानूभाई वायवड़, प्रकाश इंगोले, शेषराव नंद, इनके अलावा अन्य पदाधिकारी कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद थे. गायरान धारकाचा प्रश्न हा 40 ते 50 वर्षापासून प्रलंबित आहे. जे खऱ्या अर्थानं जे गायरानधारक गायरान कसत आहेत, परंतु बरेचसे गायरानधारक असे आहेत की ज्यांना तहसीलदाराकडून आदेश मिळालेले आहेत, तलाठ्याला आदेशित केलेले आहे, परंतु तलाठ्याच्या हलगर्जीपणामुळं काही लोकांच्या नावे 7/12 झालेले नाहीत. गायरान त्यांना आत्तापर्यंत त्यांचे 7/12वर नाव आलेलं नाही. तर अशा संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जे आज जे मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, त्या सर्वसामान्यांना गायरानधारकांना न्याय मिळवून द्यावा आणि हा उद्देश आता आम्ही कलेक्टर जिल्हाधिकारी साहेबांशी चर्चा केली असताना जिल्हाधिकारी साहेबांची भूमिकासुद्धा गायरानधारकाच्या बाजूनं पॉझिटिव्ह होती. हे आम्हाला त्यांच्या बोलण्यावरून आणि त्यांना आम्हाला आश्वासन देखील दिलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांना की जे काही प्रकरणं अशा आहेत ज्यांना म्हणजे आदेश देऊनसुद्धा त्यांच्या नावाच्या 7/12 झालेलं नाही, त्या 7/12 आम्ही मिळवून देण्याचा प्रथम प्रयत्न करू. आणि जेही काय 1990 आता 2000 तिथं कसं आहे 12 जुलै 2011चा हे दाखवतात एक काय ह्याचा हे आहे म्हणून काय आज सुप्रीम कोर्टाच्या यानं जे हे दिले त्यांना निर्देश दिलेले नाही सुप्रीम कोर्टानं सर्वोच्च न्यायालयानं, परंतु मार्गदर्शन तत्त्व मांडलेले आहेत. आणि या मार्गदर्शन तत्त्वाच्या आधारे महाराष्ट्र शासनानं 12 जुलै 2011 रोजी एक GR काढला आणि त्याच्यात स्पष्ट असलेलं की जे की गायरानधारक आहेत, परंतु त्याच्यामधलं पॅरा 4मध्ये हा पॅरा 4 कुणीच वाचत नाही. त्यात पॅरा 4मध्ये असलेलं की हे वगळून याच्या अगोदरचे जे अतिक्रमण असलेलं 1990च्या अगोदरचे हे वगळून तुम्ही हे नियम लागू करावेत. तर या संदर्भात जालना जिल्हाधिकाऱ्यानं 2006मध्ये 47 लोकांना गायरानीचे 7/12 त्यांचे नावं घेतले, नोंद घेतली. तसंच हिंगोली जिल्ह्यात देखील तिथल्या जिल्हाधिकारी आमचं एवढंच म्हणणं आहे की जालना हिंगोली हे मराठवाड्याच्या बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर नाहीत, तर मग परभणी जिल्ह्यावरच अन्य का यासाठी आमचं आजचं जे आंदोलन होतं आणि आम्ही सविस्तर मांडणी जिल्हाधिकारी महोदय यांच्यासोबत केलेली आहे. आणि जिल्हाधिकाऱ्यांनं सुद्धा आम्हाला म्हणजे पॉझिटिव्ह त्यांची भूमिका जी आहे ती आमच्यासमोर मांडलेली आहे, आश्वासन दिलेलं आहे.
या प्रकरणामध्ये जिल्हाधिकारी स्वतः इंटरेस्ट घेऊन आणि ते महाराष्ट्र शासनाला कळवूनसुद्धा म्हणले की आम्ही या प्रकरणात असे जे पहिले काही घटना घडलेल्या आहेत त्या घटनेला अनुसरून आम्ही अशा पद्धतीची कारवाई करू आणि गायरानधारकाला लाभ कसा देता येईल याचा आम्ही निर्णय योग्य पद्धतीने घेऊ, अशा पद्धतीचं कलेक्टर जिल्हाधिकारी साहेब परभणी यांना आदेश म्हणजे आश्वासन दिलेलं आहे. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास, बालों का झड़ना, चेहरे के दाग व धब्बे, दीगर समस्याओं का इलाज हमारे पास. हमारे अपने बनाए हुए प्रोडक्ट्स 100% नेचुरल, कुदरती तौर पर इलाज बगैर किसी साइड इफेक्ट के साथ पूरी तरह से कुदरती व खालिश प्रोडक्ट्स आपके सामने बनाए जाएंगे. हमारे खुद के बनाए हुए प्रोडक्ट शिकाकाई, रीठा, आंवला, मेथी, गुड़हल के फूल, भिंगरा, एलोवेरा के जरिए हर्बल ऑयल वो हर्बल शैम्पू बालों का झड़ना व डैंड्रफ को खत्म करने के साथ सर की खुजली को खत्म करे. पतले बालों का इलाज फायदेमंद है, साथ ही बालों को लंबा, घना और खूबसूरत बनाए. चेहरे के दाग धब्बे, कील, मुहासे, रूखी त्वचा वो चेहरे की झुर्रियां खत्म करे, साथ ही चेहरे को खूबसूरत बनाता है. खूबसूरती का राज डॉक्टर हाशमी के पास. हमारे पास ऑयल मशीन है जिससे हम आपकी लाए गए खोपरा, कलौंजी, बादाम व अन्य सामग्री का तेल निकाल कर देंगे आपके सामने. एड्रेस डॉक्टर हाशमी मिनाज, खान साहब बिल्डिंग के पीछे, दरगाह रोड, परभणी. 8421522947, 8669131304. मिलने का समय सुबह 9 बजे से दोपहर 2 बजे तक और शाम 5 बजे से रात 9 बजे तक. हमारे न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रही है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट करें. अब तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब जरूर करें. बेल आइकन का बटन जरूर दबाएं ताकि हमारी ली खबर सबसे पहले आप तक पहुंच सके. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.